आपण सगळे हेल्दी वेट मेंटेन करण्यासाठी खूप स्ट्रगल करतो। जनरली लोक प्रोटीन्सला जास्त महत्त्व देतात आणि कार्ब्स कमी खावे असं म्हणतात। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कार्ब्स कोणत्या प्रकारात खाल्ले पाहिजेत, किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत आणि त्याचे चांगले सोर्सेस काय आहेत। सो लेट्स बिगिन। वेलकम टू द रीराइट अँड रिलीव पॉडकास्ट। मी डॉक्टर प्रियांका मोहोळ आणि तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये प्रोटीन आणि फॅट्सवर व्हिडिओ बघितला आहे, ज्याच्यामध्ये त्याचे सोर्सेस, उपयोग आणि किती प्रमाणात घ्यायला पाहिजे याचीही चर्चा केली आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कार्ब्स बद्दल। तर कार्ब्सचे 2 प्रकार आपण कन्सिडर करू शकतो। कार्ब्स म्हणजे कर्बोदके, त्याच्यामध्ये एक असं कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि दुसरं असं सिंपल कार्ब्स। सिंपल कार्ब्स म्हणजे जे हायली प्रोसेस असतात, जसं आपण म्हणू शकतो मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर, आणि आपण म्हणू शकतो कॉम्प्लेक्स कार्ब्स। कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे लेस प्रोसेस केलेले आणि ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं, ज्याच्यामध्ये आपण दुसरे ग्रेन्स म्हणू शकतो किंवा मिलेट्स म्हणू शकतो, ज्वारी, बाजरी, नाचणी। तर जेव्हा आपण सांगतो की तुम्ही कार्ब्स प्रमाणात खाल्ले पाहिजेत, आपल्याला रोजच्या डेली मुवमेंटसाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी बेसिकली कार्ब्स मधून येते, म्हणजे कर्बोदकांमधून येते। तर साधारण आपण दिवसभरात आपल्या पूर्ण आहारामध्ये 50 ते 60% कार्ब्स खायला पाहिजे, पण आपण त्याहीपेक्षा खूप जास्त कार्ब्स खातो आणि ते आपल्या लक्षात येत नाही। फॉर एक्झाम्पल, कोणी एखादा व्यक्ती डाएटवर आहे, त्यांनी आधी सॅलेड खाल्लं ज्याच्यामध्ये क्युकंबर म्हणजे काकडी, टोमॅटो, कांदा आणि असं काही असतील, आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये एक पोळी खाल्ली, भाजी खाल्ली, वरण खाल्लं आणि थोडेसे कडधान्य खाल्ले। तर यामध्ये जर तुम्ही बघितलं, जो सॅलेडचा बाउल आहे ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आणि फळं आहेत, हे सगळे कार्ब्स आहेत। त्याच्यानंतरचं पोळी, भात हेही कार्ब्स आहेत। आणि जर तुम्ही भाज्यांमध्ये पालेभाज्या किंवा मग बटाटा किंवा आणखी कुठल्याही भाज्या ज्या कडधान्य व्यतिरिक्त आहेत, त्या जनरली कार्ब्स मध्ये येतात। तर जर तुम्ही तुमची प्लेट कन्सिडर केली तर तुमच्या प्लेटमध्ये तुम्ही 80% कार्ब्स खाल्ले। तर आपण रोजच्या आहारांमध्ये कार्ब्सचं प्रमाण कसं कंट्रोल करू शकतो आणि आपण हेल्दी कार्ब्स म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बला कसं शिफ्ट होऊ शकतो याबद्दल बोलणार आहोत। तर त्यातली पहिली गोष्ट आहे की रोज आपण एकाच प्रकारचे कार्ब्स नाही खायला पाहिजेत। जसं की रोज सकाळ संध्याकाळ आपण फक्त पोळी आणि भात खातो, त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये, तुमच्या प्लेटमध्ये भाकरीचा समावेश केला असेल, ज्वारी, बाजरी, नाचणी कुठल्याही, आणि त्याही व्यतिरिक्त जर महाराष्ट्रामध्ये हे खूपच फेमस असं डिश आहे, त्याला म्हणतात थालीपीठ, जे आपण भाजणीच्या पिठापासून बनवतो आणि भाजणीच्या पिठामध्ये अनेक प्रकारचे कडधान्य आणि धान्य असतात। तर त्याच्या मिश्रणातून ते आपण थालीपीठ बनवतो। तर इट इज अ रिअली नाईस सोर्स ऑफ कार्ब्स। कार्ब्स रिप्लेस करताना सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, ते म्हणजे त्याचा सोर्स काय। तुम्हाला जर आपण असं म्हणलं की तुम्ही भाकरी खायला पाहिजे, तर भाकरी खाताना तुम्ही तांदळाचीच भाकरी खाल्ली आणि त्याच्यानंतर पुन्हा भात खाल्ला, तर ते तेवढंसं बेनिफिशियल नसतं। दुसरी गोष्ट, आपण जे कार्ब्स खातो त्याच्यामध्ये पोहे आणि उपमा किंवा शिरा म्हणजे तांदळापासूनच बनलेले असतात, तर त्याचंही प्रमाण खाल्लं तर ते वेगळं असं धान्य होत नाही, ते एकाच धान्याच्या सोर्सेस पासून बनलेलं असतं। त्याच्यामुळे तुम्ही खाताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण कुठले सोर्सेस आपल्या डाएटमध्ये इन्कॉर्पोरेट करतोय। दुसरी गोष्ट, व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स म्हणजे फळं आणि भाज्या हे एक्सलंट सोर्स आहे कर्बोदकांचा, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात प्रथिनं, तसंच आपल्याला बऱ्याच साऱ्या प्रमाणात त्याच्यात मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे आपले विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे मोठ्या प्रमाणात मिळतात। त्याच्यामुळे जर आपला कार्बोहायड्रेट्सचा मेजर सोर्स म्हणजे जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्सचा इंटेक जर आपण फळांमधून आणि भाज्यांमधून केला, तर आपण खरंच खूप हेल्दी डाएट घेतो असं म्हणता येईल। तुम्ही तुमच्या आहारामध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट्स किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कसे ऍड करू शकता याच्यावर आपण चर्चा करणार। त्यासाठी मी तुम्हाला एक सोपा डाएट प्लॅन सांगते। जर तुम्हाला तो करता आला तर नक्की करा आणि आम्हाला कळवा। तुम्ही सकाळी उठल्यानंतर जो ब्रेकफास्ट घेता, त्या ब्रेकफास्टमध्ये आपण आधीही सांगितलं आहे आधीच्या व्हिडिओजमध्ये की 50% प्रोटीन आणि 50% आपलं कार्ब्स आणि त्यामध्येच फायबर आलं पाहिजे। तर त्यामध्ये तुम्ही फ्रूट्स जर का खाल्ले तर तो तुमचा मेजर सोर्स ऑफ कार्ब्स होऊ शकतो। तसंच तुमच्या ब्रेकफास्टमध्ये आणि लंचच्या मधल्या वेळात जर का तुम्ही एखादं फळ खाल्लं तर तोही तुम्हाला एक चांगला बूस्ट कार्ब्सचा मिळू शकतो। रात्रीच्या जेवणामध्ये पोळी, भाकरी किंवा भात खाण्याऐवजी
जर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात भाज्या ज्याच्यामध्ये फळं असतील किंवा सॅलड असेल, काकडी, टोमॅटो, ब्रॉकली, एन नंबर ऑफ थिंग्स तुम्ही खाऊ शकता. असं फुल बोल ऑफ जर का तुम्ही सॅलड खाल्लं कार्ब्सचं, तर ते तुमच्या शरीरासाठी खूप जास्त लाभदायक ठरू शकतं. कारण की त्याच्यातून तुम्हाला खूप सारे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात, त्यातून खूप प्रमाणात फायबर मिळतं आणि त्याच्याच बरोबर जर का तुम्ही चांगला प्रोटीनचा सोर्स घेतला तर इट बिकम्स अ बॅलन्स्ड डाएट. त्याच्या दुपारच्या जेवणात एका आठवड्यामध्ये तुम्ही किती व्हरायटीचे धान्य खाताय, जसं ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, याच्यावर लक्ष ठेवलं तर तुम्हाला व्हरायटी पण मिळेल. तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब्स पण ऍड करू शकाल आणि जेणेकरून तुमचं हेल्दी वेट मेंटेन राहील. जनरली जी लोक जिम करतात किंवा जी लोक फॅट डाएट करतात, आपण म्हणू शकतो ती लोक कार्ब्स खूप प्रमाणात कमी करतात आणि प्रोटीन आणि फॅट्स खूप जास्त प्रमाणात घेतात. कार्ब्स हा आपला बेसिक एनर्जी सोर्स आहे, त्याच्यामुळे तो मॉडरेट प्रमाणात घेणं खूप गरजेचं आहे. आणि जास्त प्रोटीन आणि फॅट्स घेतले आणि तेवढ्या प्रमाणात एक्सरसाइज केली नाही, पाणी प्यायले नाही, फायबर घेतलं नाही तर तुमच्या बॉडीमध्ये कीटो ॲसिडोसिस होऊ शकतं, ज्याचे बरेचसे दुष्परिणाम आहेत. ज्याच्यामध्ये तुमची स्किन खराब होऊ शकते, तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो, तुमच्या किडनीजवरती थोडं बऱ्याच प्रमाणात प्रेशर येऊ शकतं. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून आपण कार्ब्स हे लिमिटेड किंवा मॉडरेट प्रमाणात घ्यायलाच पाहिजे. आणि जर का कॉम्प्लेक्स कार्ब्स घेतले तर तुम्हाला तितकासा त्रास होणार नाही. आपण कीटो ॲसिडोसिस आणि कीटो डाएट, फॅट डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग यासारख्या विषयांवरती फ्युचरमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. ते आमच्या लिस्टमध्ये आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे काही कीटो डाएट सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत ज्यांचे आपण इंटरव्ह्यूज घेणार आहोत. आणि या व्यतिरिक्त आपण फॅट्स आणि प्रोटीन्सवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज बघा, मी त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते. या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला आणखीन कुठले टॉपिक्स आमच्याकडनं ऐकायचे आहेत, कुठल्या टॉपिक्सवरती तुम्हाला कंटेंट हवा आहे आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये, किंवा तुम्ही आमच्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन तिथेही आम्हाला फॉलो करू शकता. आणि जर तुम्ही आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमचा चॅनल सबस्क्राईब करा. इट्स कम्प्लिटली फ्री. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अंटिल नेक्स्ट टाइम, रीराईट युअर माइंड अँड रिलीव्ह युअर लाईफ. थँक्यू. उपयोग, कार्ब्सचे सोर्सेस आणि हेल्दी कार्ब ईटिंग आपण कसं करू शकतो. प्रकाश